हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे साहित्य घेतलेले आहे मी. कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे. एक मिडियम साईजचा बारीक कांदा चिरून घेतलेला आहे. लसूण घेतलाय बारीक चिरून. अद्रक किसून घेतलेलं आहे. कढीपत्त्याची पानं घेतलेली आहे आणि कस्तुरी मेथी घेतलेली आहे. आता हे साईडला मी ठेवणार आहे. तुम्हाला अगदी नवीन पद्धत आणि खूप छान अशी रेसिपी मी दाखवणार आहे. इथे एक मिक्सरचं भांडं घेतले बघा आणि 2 टमाटे घेतलेली आहेत मोठी मोठी. तर ही 2 टमाटे मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि पुढचं हे टोक काढून घेतलंय आणि अशा पद्धतीने आपल्याला हे कापून घ्यायचंय. त्यातल्या आतल्या बिया सर्व आपल्याला बिया काढून घ्यायच्यात मैत्रिणींनो. तर मैत्रिणींनो, चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा आणि अशा पद्धतीने ही रेसिपी तुम्ही संपूर्ण पहा आणि करून बघा आणि कशी झाली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि आवडली का तुम्हाला ते पण मला सांगा. तर पाहू शकता अशा पद्धतीने मी हा टमाटा चिरून मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टाकून घेणार आहे. आपल्याला टमाट्याची प्युरी बनवायची, त्यामुळे मी इथे 2 टमाटे घेतलेली आहेत. खूप मस्त रेसिपी आहे मैत्रिणींनो आणि खूप वेगळ्या पद्धतीने, आणि ही तुम्ही कधी केली पण नसन. ही माझ्या मनाने मी ही रेसिपी नवीन केलेली आहे, शोध लावला आहे ह्याचा. खूप छान रेसिपी आहे आणि बनवल्याच्या नंतर ही खाऊन जर बघितली ना, खूप टेस्टी लागती, एकदम मस्तच. तर तुम्ही करून बघा. तर पाहू शकता इथे सर्व टमाटा मी कापून घेतलेला आहे. तर आपल्याला हे टमाटा काय करायचं आहे, छान मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे, पेस्ट करून घ्यायची आपल्याला. तर पाहू शकता छान बारीक पेस्ट करून झालेली आहे. तर आता ही साईडला ठेवूया आपण. आणि इथे बघा मी आता 2 बटाटे घेतले होते आणि ते छान असे उकडून घेतलेत बघा बटाटे. त्याची सर्व साल आपल्याला बटाट्याची ही काढून घ्यायची. मैत्रिणींनो, ह्या रेसिपीचं नाव मला पण माहीत नाही. तुम्ही ह्याला काय नाव द्याल मला कमेंट करून नक्कीच सांगा. खूप छान रेसिपी आहे आणि खायला तर खूपच मस्त लागते. पाहू शकता अशा पद्धतीने मी सर्व बटाट्याची ही साल काढून घेते. पुढे काय करायचे ते पण तुम्हाला सांगणार आहे. संपूर्ण व्हिडिओ पहा, मध्ये जरा पण स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला समजेल मी कशा पद्धतीने ही रेसिपी बनवते ते. आणि एकदा जर तुम्ही ही रेसिपी जर केली ना, तुम्ही परत परत ही रेसिपी नक्की करणार, मी 100% गॅरंटी तुम्हाला सांगते. हे बटाटे आता आपण साईडला ठेवूया आणि गॅस वळायचे. गॅस मी इथे पेटून घेते आणि गॅसवर कढई ठेवून घेणार आहे. अगदी झटपट रेसिपी आहे मैत्रिणींनो, जरा पण टाइम लागत नाही ह्या रेसिपीला. माझे सर्व व्हिडिओ छोटे छोटे असतात पण खूप छान असतात. संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहताय, मला खूप बरं वाटतं आणि तुमचा सपोर्ट मला असंच राहू दे. कढई तापल्याच्या नंतर तेल टाकून घेणार आहे बघा मी. इथे मी साधारण 1.5 पळी तेल टाकलेले आहे. तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. तेल तापल्याच्या नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये जिरं टाकून घ्यायचे 1 चमचा. जिरं टाकून झाल्याच्या नंतर इथे मी कढीपत्त्याची पानं टाकून घेणार आहे. कढीपत्त्याची पानं छान हे झाली की लसूण टाकून घ्यायचं आहे बघा. लसूण पण छान परतून द्यायचं आहे आपल्याला. एक दालचिनीचा तुकडा मी टाकून घेतलाय. त्यानंतर एक तमालपत्र, तेजपत्ता, एक पान टाकून घेतलेले आहे आणि हे सर्व तेलावर छान परतून घ्यायचे अशा पद्धतीने. त्यानंतर अद्रक किसून घेतलेलं अद्रक टाकून घ्यायचे आपल्याला. अद्रक पण तेलावर छान परतून घ्यायचे. त्यानंतर इथे लाल मिरच्या घेतल्यात बघा मी ह्या. त्या मिरच्या पण आपल्याला तेलावर चांगल्या परतून घ्यायच्यात. खूप छान रेसिपी आहे मैत्रिणींनो, संपूर्ण व्हिडिओ पहा मी कशा पद्धतीने करते ते. त्यानंतर आपल्याला मीडियम साईजचा कांदा मी एक कापून घेतलेला बारीक एकदम, तो टाकून दिलेला आहे आणि कांदा पण तेलावर छान परतून घ्यायचा आहे. पाहू शकता मैत्रिणींनो, व्हिडिओ पाहता पाहता लाईक नक्कीच झालं पाहिजे. लाईक करायला विसरू नका. पाहू शकता कांदा पण आपला छान परतून झालेला आहे. त्यानंतर इथे कस्तुरी मेथी घेतलेली मी थोडीशी, ती टाकून दिलेली आहे. कस्तुरी मेथीने कशी भाजीला खूप मस्त टेस्ट येते. तर हे छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला अशा पद्धतीने. छान मिक्स झाल्याच्या नंतर आपल्याला पुढे काय करायचं, याच्यामध्ये एक चमचा मी हळद टाकून घेणार आहे.
त्यानंतर बटर घेतले मी, थोडं बटर पण टाकून दिलेलं आहे. तुमच्याकडे जर असेल तर टाका, नाही तर नाही टाकलं तरी पण चालेल. बटर टाकून झाल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर इथे आपण आता धना पावडर 1 चमचा मी घेतलेला आहे मोठा. बेडगी मिरची पावडर, रंग खूप छान येतो भाजीला, 1 चमचा घेतली. कांदा लसूण मसाला 1 चमचा घेतलाय. आणि आपल्याला चिंच घ्यायची. चिंच बघा मी थोडीशी टाकलेली आहे, ती पण तेलावरच टाकायची आपल्याला. आणि छान असं मिक्स करून घ्यायचे बघा सर्व काही मसाले. छान मसाला आपला मिक्स झालेला आहे, पाहू शकता. मस्त असा रंग पण छान दिसतोय आणि तेल असं सुटलं एकदम मस्त. त्यानंतर टमाट्याची प्युरी आपण जर केलेली ती टाकून दिलेली आहे सर्व. आणि ही प्युरी पण आपल्याला तेलावर छान परतून घ्यायची अशा पद्धतीने, पाहू शकता. खूप सोपी रेसिपी आहे मैत्रिणींनो, पण खूप सोपी आहे, पण खायला पण तेवढीच टेस्टी आहे. करून बघा एकदा. छान आपल्याला परतून घ्यायचे, पाहू शकता अशा पद्धतीने. पाहू शकता मैत्रिणींनो, हॉटेलमध्ये भेटणार नाही अशी आपली ग्रेव्ही ही झालेली आहे, अशी मस्त दिसती चमचमीत. त्यानंतर पुढे काय करायचे आपल्याला, हे परतून झाल्याच्या नंतर आपल्याला इथे मी बटाटे घेतले होते 2 बटाटे, ते छान असे कुस्करून घेतलेत. एकदम कुस्करून घ्यायचेत आणि ते ह्याच्यामध्ये टाकून द्यायचे. छान मिक्स करून घ्यायचे बघा अशा पद्धतीने. छान मिक्स करून झाल्याच्या नंतर आपल्याला इथे पाणी टाकून घ्यायचे. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं प्युरी थोडी होती तर त्याच्यामध्ये मी पाणी टाकून घेतले आणि ते ओतून दिले ह्याच्यात कढईत. त्यानंतर पाणी टाकायचे. जेवढी आपल्याला भाजी बनवायची ही तेवढं पाणी टाकून घ्यायचे. जास्त पातळ पण नाही करायचं, थोडं घट्टसरच ठेवायचे, म्हणजे भातासोबत खायला खूप छान लागतं, चपातीसोबत. छान मिक्स करून घेऊया. त्यानंतर पुढे काय करायचे मैत्रिणींनो, चवीनुसार मी मीठ टाकून घेणार आहे. ते मीठ नाही, मॅगी मसाला मी टाकणार आहे. मॅगी मसाल्याने कसे टेस्ट येते खूप छान चटपटीत अशी. ते 1 पुडी मी मॅगी मसाला टाकलेला आहे आणि सर्व भाजी परत छान मिक्स करून घेतली अशा पद्धतीने. तर मीठ टाकून घ्यायचे आपल्याला आता चवीनुसार. पाहू शकता रंग पण किती छान आलेला आहे भाजीला, एकदम मस्त दिसते का नाही भाजी अशी. कोथिंबीर वरून टाकायची भरपूर सारी आणि भाजी एकदा परत वर खाली करून घ्यायची बघा छान. आणि भाजीला आपल्या छान एक उकळी काढून घ्यायची आपल्याला. बिलकुल पण टाइम लागत नाही मैत्रिणींनो, ह्या भाजीला झटपट होणारी आहे आणि तेवढीच चविष्ट पण आहे. तर मस्त अशी आपली बटाट्याची आणि टमाट्याची ग्रेव्ही टाईप भाजी ही झालेली आहे. ह्याला काय नाव द्याल मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. परत आपण थोडी कोथिंबीर टाकून घेऊया आणि एकदा भाजी सर्व छान मिक्स करून घ्यायची अशा पद्धतीने, पाहू शकता तुम्ही. तर ही भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मैत्रिणींनो, मला कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन. तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो.